तर महाविकास आघाडीचे सध्या कार्यकर्ते आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळते आणि तिथून आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। कृष्णात, खरं तर या सगळ्या आंदोलनाला पोलिसांची कोणतीही परवानगी नाहीये, मात्र सध्या आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतं। पोलिसांची परवानगी नसली तरी मुंबईच्या त्याच आसपासच्या विविध भागातून अशा प्रकारे आंदोलक येताना दिसून येत आहेत। हे मीरा भाईंदरमधून आलेले जे कार्यकर्ते आहेत मवियाचे, आणि त्याचबरोबर जो आंदोलन होणार आहे त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते या सुरुवात झालेली आहे। आता 11 वाजेपर्यंत सर्व नेते देखील येणार आहेत आणि या जिथं हुतात्मा चौक आहे तो हुतात्मा चौकात आता गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। जरी कुठल्याही परिस्थितीमध्ये मोर्चाला परवानगी पोलिसांनी नाकारली असली तरी कधी हा मोर्चा आहे तो केला जाणारच, अशा प्रकारचा एक निर्धार घेऊन आलेले आहेत। आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत। काय, जरी मोर्चाला परवानगी नसली तरी तुम्ही मोर्चा काढणार आहात, काय निर्णय? शिवाजी महाराज के लिए तो हम लोग जान भी दे सकते हैं। शिवाजी महाराज का इस अपमान हुआ है तो हम उसके लिए जान भी देते हैं। पूरा देश अभी इस घटना को देख रहा है, पूरा देश है। तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हे महाराज सहन करणार नाही। हे जे दुर्दैवाची हे लोक, बीजेपीचे लोक आणि जे लोक हे खराब राजकारण चाललेलं आहे हे आम्ही बर्दाश्त करणार नाही आणि शिवसेना याचा निषेध करतो आणि आमचे सर्व कार्यकर्ता, जिल्हा पदाधिकारी आणि सर्व पदाधिकारी याचा निषेध करायला इकडे आलो आहोत। उद्धव साहेबला आम्ही सपोर्ट करतो, उद्धव साहेबला सपोर्ट करायला आम्ही आलो आहोत। विविध पक्षाचे जे मवियामध्ये असलेले नेते आहेत त्याचबरोबर कार्यकर्ते आहेत ते जमायला सुरुवात झालेले आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवला गेलेला आहे। तरी देखील हा मोर्चा जो आहे तो सेशन कोर्ट समोर अडवला जाणार आहे आणि त्यानंतर काही महत्त्वाचे नेते आहेत, ते महत्त्वाचे नेत्यांना या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत। तुम्ही देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहे, काय नेमक्या भावना आहेत? कारण अद्याप परवानगी जरी मिळाली नाही। बघा, या समस्त महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींच्या भावना आहेत। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान झालेला आहे तो समस्त महाराष्ट्रातल्या सगळ्याच नागरिकांना, जनतेला हा दुखावलेला आहे। खऱ्या अर्थाने महाराजांचं स्मारक 8 महिन्यात उभारल्यानंतर इतकं भव्य दिवस स्मारक जेव्हा पडलं जातं, हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली प्रथम घटना घडलेली आहे आणि ही घटना ही अत्यंत निंदनीय आहे। या घटनेचा या ठिकाणी समस्त शिवप्रेमी हे जाहीर निषेध करतात। तर महिला देखील मोठ्या संख्येने या संपूर्ण मोर्चाच्या, लॉंग मार्चच्या सहभागी होत आहेत आणि राज्याच्या विविध भागातून देखील हे सर्व मोर्चेकरी आलेले आहेत। केवळ मुंबईच नाही तर इतर सर्व भागातून मोर्चेकरी आलेले पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच जे मी तुम्हाला चित्र दाखवतो की कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी हे पोलीस सध्या घेताना दिसून येत आहेत आणि त्या संदर्भातली बैठक देखील पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात नक्कीच कृष्णा, तुमच्याकडून अशाच पद्धतीची माहिती घेत राहू।